किती वर्षांनी माझा आज माहेरात मुक्काम झालाय, काय सांगायचं तुम्हाला, मलाच आठवणा झाले. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे थेट माहेरातून. खूप वर्षांनी मी अशी माहेरी मुक्कामाला थांबली होती, कारण काल जत्रा झाली आणि घरच्यांचा हट्ट की राहा मुक्कामाला. मग आज काय राहिली होती मुक्कामाला. सकाळी चौधरी साहेबांचा डबा इकडूनच गेला. आता निघायचे मला माझ्या घरी. चौधरी साहेबांचा डबा तर गेलेला आहे, पण अण्णांसाठी आणि शेरूसाठी चपात्या बांधायच्या आणि निघायचं. पुन्हा माघारी यायचंय बरं का. आता सध्याला निघायचंय. तर माघारी येण्याचं कारण तुम्हाला परत एकदा सांगते की आज माझ्या एका भाच्याचा साखरपुडा आहे आणि एका भाच्याचा सत्कार समारंभ आहे. तर सत्कार समारंभ कशासाठी? कारण त्याची पोलीस भरतीमध्ये त्याची निवड झालेली म्हणून. आणि दोन्ही कार्यक्रम एकाच हॉलवर होते. तर मी घरी गेली, फ्रेश झाली, म्हणजे आंघोळ वगैरे केली, कारण साडीच नव्हती आणली मी आंघोळीसाठी. मग मी घरी जाऊन आंघोळ वगैरे करून नंतर साखरपुड्याच्या हॉलमध्ये हजर राहिली. तर साखरपुड्याच्या हॉलमध्ये येण्याच्या आधी कुठले टेक घेतले नाहीत, कारण त्याचं असं की मी माझ्या आईच्या घरीच मोबाईल चार्जिंगला लावून गेली होती. कारण तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे लाईटीचे खूप प्रॉब्लेम असतात आणि आई राहते गावात, मग प्रॉपर गावात असल्यामुळे त्यांच्याकडे लाईट असते. तर कार्यक्रम साखरपुड्याचा आहे, तरी बरीच मंडळी जमली होती बरं का, कारण सत्कार समारंभ आणि साखरपुडा एकत्रच होतं. तर अर्धा हॉल भरला होता जवळजवळ माणसांचा आणि खूप वेळ हा साखरपुडा गेला बरं का. खूप उशिरा केला साखरपुडा. आम्ही आपल्या एका बाजूला जाऊन कोपऱ्यामध्ये बसलो होतो. आता ही सगळी माझ्या माहेरचीच मंडळी होती, पण ही आमच्या लाडूबाई जवळ होती ना आमच्या, आणि आपण एक जागेवर एकाच जागी कोपरा धरून बसू. पण ह्या कसल्या बसतायत, ह्या फिरणार इकडे तिकडे इकडे तिकडे. आणि मॅडमनी लगेच दोस्ती पण केली बरं का एका मुलीबरोबर. छोटीशी मुलगी घेऊन आली हाताला तिच्या, ही मॅडम घेऊन आली तिच्या हाताला धरून आणि सांगते काय की ही बाळ आहे. ही तर माझ्या भावाचीच मुलगी आहे, पण हिला कोण सांगणार की ही तुझी दिदी आहे. मग आम्ही सांगितलं दिदी आहे ही बाळ, स्वतः ही बाळ, आणि ही सांगते की मी बाळ आणले. आणि दोघींची एवढी घट्ट मैत्री झाली होती की एकमेकींना सोडतच नव्हत्या. आणि इकडे साखरपुडा नंतर झाला, आधी सत्कार समारंभ झाला. पण साखरपुड्याचे टेक काही मी घेतलेच नाही, कारण मला टेकच कुठले घ्यायला जमले नाहीत. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.